नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन करकरीत व्हिडिओमध्ये तुमचे मी सर्वांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, ह्या वर्षाचा नवीन आपण ब्लॉगमध्ये आजचा आपण किल्ला तुम्ही जो थंबनेलमध्ये पाहिला तो किल्ला म्हणजे कर्नाळा पक्षी अभयारण्य म्हणजे कर्नाळा बर्ड सँच्युरी या ठिकाणी आपण आलेलो आहेत. तर या इकडनं आपण गेल्यावर आपल्याला या ठिकाणी विविध असे पक्ष्यांचे बोर्ड वगैरे लावलेले दिसतात. त्यांचे पॉईंट कुठल्या पॉईंटला कुठल्या पक्षी दिसते त्याचं पूर्ण आपल्याला इथं माहिती फलक आपल्याला लावलेली दिसते. आणि पुढे अजून 5 मिनटं चालत गेल्यावर आपल्याला त्या ठिकाणी टी स्टॉल आणि काही आपल्याला छोटे छोटे स्टॉल आपल्याला मिळतात, जेणेकरून आपण पाण्याची बॉटल वगैरे काही नाश्ता वगैरे आपण येथे करू शकतो. आपल्याला या ठिकाणी असे 172 पक्ष्यांची अशी या ठिकाणी एक यादी आपल्याला दिलेली आहे. आणि आपण कशा प्रकारे या ठिकाणी निरीक्षण करू शकतो असे आपल्याला विविध प्रकारचे स्पॉटसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि हेच ते इथलं आपल्याला एंट्री आपल्याला इथं पाहायला मिळते. समोर आपण पाहू शकतो कोणत्या अंतरावर आपल्याला कोणकोणते दर्शनीय स्थळ आपल्याला पाहायला मिळतील याचं छान प्रकारे इथं मॅप आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर असे हे वातावरण असून आपण आलो आहेत कर्नाळा पक्षी अभयारण्य. म्हणजे एकूण आपल्याला इथं विविध प्रकारचे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. आणि सुंदर आपल्याला इथं कर्नाळा अभयारण्याचा पूर्ण नकाशा आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि ह्या नकाशाच्या आधाराने आपण इथलं विविध ठिकाणं आपण पाहू शकतो. सुंदर अशा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण आलेलो आहेत. तर जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो तर आपल्याला या ठिकाणी खाण्यापिण्यासाठी असे विविध प्रकारचे स्टॉल वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. आणि पाण्याची सुविधा वगैरे आपल्याला इथं आपल्याला मिळते. आपण एंट्री केल्यावर आपल्याला समोरच आपल्याला इथलं कर्नाळा पक्षी अभयारण्याचं नकाशे आणि विविध प्रकारचे पॉईंट आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथूनच आपण सरळ आता किल्ल्याकडे आपण हा जाण्याचा रस्ता आपल्याला इथं दिसतोय. ह्याच रस्त्याने आपण सरळ वरती आपण जो आपल्याला थंबच्या आकाराचा जो आपल्याला पॉईंट दिसतोय तोच आपला कर्नाळा किल्ला, तिथं आपल्याला जायचं आहे. पण कंप्लीट 1:15 वाजता आपण चढायला सुरुवात केलेली आहे. आणि ह्याच मार्गाने आपण आता कर्नाळा किल्ल्याकडे आपण जातो आहे. तर पाहूया आपल्याला किती वेळ लागतो. इकडनं आपण एंट्री केल्यावर आपण जेव्हा या स्पॉटला येऊन पोचतो तर समोर आपण पाहतो या ठिकाणी काही टॉयलेट सुविधा वगैरे आहेत लेडीजसाठी, जेंट्ससाठी. आणि इथंच आपल्याला एक फ्लेक्स लागलेला दिसतो कर्नाळा फोर्टकडे जाण्याचा हा रस्ता. आणि ह्याच रस्त्याने आपल्याला आता पुढे जायचं आहे. जागोजागी असे आपल्याला विविध प्राण्यांचे फ्लेक्स आपल्याला लावलेले दिसतील. आणि असे बसण्यासाठी काही बेंच वगैरे आणि वरती आपल्याला असे षटकोनी आकाराचे स्टॉल पण करून ठेवलेले आहेत. तर आपल्याला इथून आता खरी चढाई आपल्याला चालू होते. तर मित्रांनो, सुंदर अशा गर्द छायातून आपण जातोय. 15 मिनटं आपण चालून आल्यानंतर आपल्याला मित्रांनो अशा जागोजागी अशा कृत्रिम पायऱ्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि सुंदर अशा या गर्द आपण झाडांच्या छायातून आपण जातो. आणि अशा आपल्याला प्राणी, माकडं आपल्याला इथं पाहायला मिळतात. तर मित्रांनो, दुपारच्या कडक उन्हामध्ये आपण हा ट्रेकला सुरुवात केलेली आहे. बेसपासून तर टॉपपर्यंत जाण्यासाठी आपल्याला 1.5 तास आपल्याला
लागतो. पण त्या 1.5 तासामध्ये या अशा कडक उन्हामध्ये आपण पाण्याची फुल व्यवस्था केलेली आहे दिसते. याच्यामध्ये आपण 4 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि एकटा असल्यामुळे या अभयारण्यातून आपण जातो आहे तर आपल्याला कुठल्या प्रकारचं डिहायड्रेशन होणार नाही याची पूर्ण आपण काळजी घेतो आहे. 1 तासाची आपण चढाई केल्यानंतर आपल्याला असा सपाट भाग लागतो आणि थोडी गर्द हिरव्या छायेमधून आपण अजून थोडं 10 मिनटं आपण जर चालत गेलं तर आपल्याला असं परत एक चढण लागते. तर थोडं अंतर चालून गेल्यावर मित्रांनो आपल्याला अशी या ठिकाणी लोखंडाची रेलिंग आपल्याला लागते आणि त्याचा आधार घेऊन आपण या अशा दगडांनी आपण आपला रस्ता काढत आपण पुढे जातो आहे. खूप असे मोठे दगड आहेत. आपण या ठिकाणी विश्रांती घेतली आणि इथूनच पुढे आपल्याला समोर दिसतोय तो अंगठ्याच्या आकाराचा थंब पॉईंट सारखाच आपला कर्नाळा किल्ला. एकदम गर्द अशी थंडीगार छाया आपल्याला इथं लागली. थोडी आपण विश्रांती घेतली आणि आता आपण चालायला लागलो. तर मित्रांनो थोड्या अंतर आपण चालून आल्यावर आपल्याला या ठिकाणी सशस्त्र क्रांतीचे जनक आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची या ठिकाणी एक पाटी दिसते आणि समोरच आपल्याला एक देवीचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी हे मंदिर कर्णाई देवीचं मंदिर असून आपल्याला समोर या ठिकाणी छानशी अशी दगडामध्ये कोरलेली मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते आणि दोन्ही बाजूला आपल्याला छान असे दगडामध्ये साकारलेल्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडून प्रति व्यक्ती 60 रुपये असे इथं दर आपल्याला आकारला जातो. पण ह्या ठिकाणी आपल्या किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचे असं सूचना फलक नेम प्लेट आणि असं आपल्याला पाहायला मिळत नाही. तर आता आपण या कर्णाई देवीच्या मंदिरापासून सरळच आपण आता आपल्या किल्ल्याच्या पहिल्या पायरीपाशी आपण येऊन पोहोचणार आहोत. किल्ल्याचा पहिलाच आपल्याला या ठिकाणी दरवाजा आपल्याला लागलेला आहे आणि त्या दरवाजाला आपण नतमस्तक होऊन आपल्याला समोरच आपल्याला पुढंही छानसं असं प्रवेशद्वार लागलेलं आहे. पण सध्या ते भग्न अवस्थेमध्ये असल्यामुळे आपल्याला पूर्ण दरवाजा आपल्याला पाहायला मिळत नाही. पण या ठिकाणी असे आपल्याला कानोळे वगैरे पाहायला मिळतात आणि ह्याच मार्गातून आपण पुढं आपण आता जातो आहे. समोर आपण पाहतोय हा मुंबई गोवा हायवे आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण इथून असं आपण चढत आपण ह्या मार्गानं इथपर्यंत आता किल्ल्यावर आता इथून आता आपण सरळ पुढं पूर्ण दगडी बांधकाम आहे आपण पाहू शकतो. पूर्ण चुन्यामध्ये केलेलं आहे बांधकाम आणि असंच आपल्याला आता वरती आपण जाणार आहेत. तर आपण आता थोडं मुख्य दरवाजातून जेव्हा आपण आतमध्ये येतो परत आपल्याला इथं थोडं आपल्याला रेलिंग लागते आणि त्या रेलिंगच्या मार्गाने आपण जेव्हा पायऱ्याच्या मार्गाने वरती चढतो तर तिथं आपल्याला अजून दुसरा एक दरवाजा लागतो. हा मुख्य पायरी मार्ग आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो अशी काही दरवाजाचे अवशेष असे आपल्याला इथं पडलेले दिसत आहेत आणि इथूनच आपण आता वरती जातोय. तरी आपल्याला इथं यायला मित्रांनो कंप्लीट 1.5 ते पावणे 2 तास आपल्याला इथं लागलेत. एकदम आरामात आपण या ठिकाणी आलेलो आहेत आणि हा पायरी मार्ग आणि हे रेलिंग पकडून आपण वरती जातोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा आपल्याला एक दरवाजा इथं आपल्याला लागतोय. पूर्ण हा भग्न अवस्थेत झालेला आपल्याला इथे दिसतोय. पण पुरातत्व खात्याने त्याला सपोर्टिंग म्हणून त्याला आधार मिळावा म्हणून असे
लोखंडाचे सपोर्ट त्याला इथं आपल्याला दिलेले दिसत आहे. आणि इथून आपण मुख्य किल्ल्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. पाहू शकतो मित्रांनो, काही वर्षानं हे सुद्धा ढासळणारे आणि आपण ह्या मार्गानं वरती आलो आहेत. आणि समोरच आपल्याला हे किल्ल्याचा परिसर आपल्याला इथं पाहायला मिळतोय. समोर आपल्याला पाण्याची टाकं, पण आपण ह्या मार्गानं सरळ आता किल्ल्याचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहेत. आणि हेच ते मुख्य प्रवेशद्वार जिथून आपण आता खऱ्या किल्ल्यामध्ये आपण जाणार आहोत. हेच तर मुख्य महाप्रवेशद्वार. अजूनही आपल्याला या ठिकाणी दरवाजे आपल्याला दिसत आहेत, पण हे आताचे काळाचे दरवाजे आहेत. पण सेम जुन्या काळात ज्या प्रकारे दरवाजे आहेत त्याच प्रकारे याची रचना आपल्याला इथे केलेली दिसते. आणि आपण आता आतमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. आणि अशा प्रकारे पूर्ण हा एकदम बंदिस्त असा हा मार्ग आपल्याला इथं पाहायला मिळतोय. हा दरवाजा आणि त्याच्या मागं लाकडाचं अडखळ लावण्यासाठी सुद्धा जागा केलेली आहे. आणि इथून आपण आता पुढं समोरच आपल्याला किल्ल्याच्या मुख्य ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहेत. असे खोबण्या किंवा जंग्या आपल्याला इथं अशा शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हे अशा आपल्याला केलेल्या दिसत आहेत. आणि पूर्ण ठिकाणी इथं आपल्याला अशा जंग्या आपल्याला केलेल्या दिसत आहेत. आणि इथं आपला स्वराज्याचा भगवा इथं फडकताना आपल्याला दिसतोय. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता किल्ल्याच्या मुख्य ठिकाणी आपण प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, हे आपण पाहतोय हे नेमकं काय आहे हे आपल्याला कोणत्या प्रकारचे या ठिकाणी दर्शनी पाटी आपल्याला इथं लावलेली दिसत नाही, त्यामुळे आपण अंदाज लावू शकत नाही. पण तुम्हाला नक्कीच माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही टाका, जेणेकरून आम्हालासुद्धा ही गड किल्ल्याबद्दल अजून माहिती आम्हाला मिळेल. तर आतमध्ये आपण जेव्हा पाहतो तर पूर्ण हे भग्न अवस्थेत आपल्याला दिसतंय. पण या ठिकाणी जे लाकडाचं बांधकाम केलेलं आहे त्याच्या खुणा अजूनही आपल्याला इथं पाहायला मिळतं. हे बघा, लाकडाचं बांधकाम केलेलं आहे, त्यामधलं लाकूड पूर्ण जीर्ण झालेलं आहे. फक्त त्याचं खुणा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि इथून एक दरवाजा आहे बाहेर जाण्यासाठी. तर नक्की हे किल्ल्यावर कशासाठी याचा उपयोग होत असेल हे आपल्याला काही कळू शकत नाही. पण या ठिकाणी जर काही माहितीदर्शक जर फलक लावले असते तर नक्कीच आपल्याला गडप्रेमींना याची माहिती नक्कीच आपल्याला मिळाली असती. अजून बाहेर आल्यावर आपल्याला असे भग्न अवस्थेमध्ये काही वास्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते नेमकं काय आहेत, कशासाठी त्यांचा उपयोग होत असेल हे आपल्याला नक्की माहिती नाही. पण मित्रांनो, अजून 2 ते 4 वर्षामध्ये हे पूर्ण हे असे जे ऐतिहासिक वास्तू आहेत हे नक्कीच ढासळणार आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. तर हेच त्या वास्तू आज आपण जतन करतोय. नक्कीच याच्यावर आर्कोलॉजी डिपार्टमेंटनं लक्ष घालून अशा वास्तू जतन होणे गरजेचं आहे. कारण की ह्या इतिहासाचा खुणा आहेत, त्या खुणा जर पुसल्या गेल्या तर इतिहास काय आहे हे पुढच्या पिढीला नक्कीच समजणार नाही. आयताकार जोत आहे, नेमकं ह्या ठिकाणी काय असेल याचा आपण अंदाज लावू शकत नाही. आणि समोरच आपण पाहतोय हे दगडामध्ये अजून काही अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत.
तिकडं जर आपण पाहिलं इथे आपल्याला एक दरवाजा आणि समोर आपल्याला काही पाण्याच्या टाक्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. चला आपण या मार्गाने आता पुढं जाऊन अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. कुलकर्णी याचे या ठिकाणी पाटी आहे. त्यांचा ह्या सुड्यावरून त्यांचा पडून या ठिकाणी आकस्मिक मृत्यू झाला होता. त्यामुळे इथे त्यांची नावाची पाटी इथं लावलेली दिसते. आणि समोरच आपण इथं असा हा एक दरवाजा दिसतोय. तिथून आपण बाहेरचं मनमोहक दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळतोय. हाच तो मुंबई गोवा महामार्ग आहे आणि ही किल्ल्याची बाजू आपल्याला पाहायला मिळते. इथून जेव्हा आपण आतमध्ये जातो अशा विविध प्रकारची इथं दगडामध्ये असं कोरीव काम केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा आतमध्ये खूप मोठ्या मोठ्या अशा पाण्याच्या टाक्या आपल्याला दगडामध्ये आपल्याला कोरलेल्या दिसतात. बहुतेक या खांब टाका असाव्यात. यामध्ये मोठ्या प्रमाणात मुबलक असं पाणी आपल्याला दिसतंय. आणि आतमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो आतमध्ये सुद्धा पाणी. तर इथं आपल्याला अनेक अशा पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये पाणी पण ते पिण्यायोग्य पाणी नाही आहे. हे पाहू शकतो मित्रांनो, खूप मोठं असं हे पाण्याचं टाकं आहे. आणि आतमध्ये असे काही मूर्ख माणसं असतात जे आपलं नाव या ठिकाणी कोरून असे चांगल्या वास्तू हे खराब करण्याचं काम करतात. तर असं हे खांब टाकं आहे, म्हणजे पूर्ण दगडामध्ये कोरलेलं हे पाण्याचं टाकं आहे. त्याला खांब टाकं म्हणजे खांबाचा सपोर्ट दिलेला आहे. आणि असे अनेक टाक्या आपल्याला ह्या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं सुद्धा अजून पाण्याचं मोठं टाका आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, हा जो सुडका आहे ज्याला आपण पाहत होतो, त्या सुडक्याचा खाली मी आता उभा आहे. आणि इथूनच आपण संपूर्ण हा नजारा आपण इथून आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण कैद करतोय. तर आपण इकडं पाण्याचे टाका आपण पाहिलेत. आता आपण या पिनेकलच्या मागच्या बाजूनं जाऊया. नेमकं आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळतात ते पण आपण पाहू. तर असे जंगे आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि इथं सुद्धा आपल्याला असे पाण्याचे टाका आपल्याला पाहायला मिळतात. हे खूप मोठे मोठे असे पाण्याचे टाके, खांब टाके. पूर्ण हे दगडामध्ये पिनेकलच्या खालीच पायथ्याशीच असे मोठे मोठे टाकं आपल्याला इथं कोरलेले दिसत आहेत. हे नेमकं कोणते अवशेष आहे, हे नक्की काय आहे आपल्याला कळत नाही. कशासाठी याचा वापर होत असेल. इथे असं पाण्याचं टाकं आहे पण त्या ठिकाणी आपल्याला पाणी दिसत नाही. आणि समोर हा मोठा बुरुज आपल्याला दिसतोय. इथे पाण्याचं टाकं आहे. तर खाली सुद्धा उतरायला इथं जागा आहे. हे बघा, पूर्ण पाण्याचं टाकं आपल्याला दिसतंय. इकडे पण आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय. पूर्ण या जो सुडका, या सुडक्याला पूर्ण सर्व बाजूने असे पाण्याचे टाकं आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा इकडं असा बुरुज आहे. तर आपण आता तिकडं जाणार आहे. आपण त्या बुरुजाकडे जाताना आपल्याला अशी
एक या ठिकाणी अशी देवडी लागते आणि हा दरवाजातून आपण पलीकडे आपण जाणार आहेत. या ठिकाणी अशी रेलिंग आहे, त्या रेलिंगच्या सपोर्टनं आपण जायचं, अन्यथा इकडं खूप मोठी अशी दरी आहे. पूर्ण आपण या ठिकाणी बुरुजावर येऊन पोहोचलेले आहेत. पूर्ण या ठिकाणी असा आपल्याला भाग दिसतोय. पूर्ण आपण लांबपर्यंत जाऊ शकतो. समोर आपल्याला ढालकाठी आपल्याला दिसते. इथं सुद्धा एक पाण्याच्या टाकाचा अवशेष आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण अशा पायरी मार्गाने आपण खाली जाऊ शकतो. आणि समोरच आपल्याला अजून एक अंतर्गत दरवाजा आपल्याला इथं लागतोय आणि हा दरवाजा आपल्याला पलीकडे घेऊन जातो. हा बघा, हा दरवाजा आहे. इथून आपण खाली उतरू आणि या दरवाजातून आपण आत जाणार आहेत. हा दरवाजा आहे. या ठिकाणी सुद्धा घाण करून ठेवली आणि हा दरवाजाचा मुख्य भाग आणि हा लाकडी ओंडका या ठिकाणी घातल्यावर हा दरवाजा पूर्णपणे बंद केला जातो. आणि इथून आपण समोर आपल्याला खाली उतरून हा पूर्ण ही तटबंदी, या तटबंदी मार्गाने आपण खाली गेल्यावर आपल्याला पाहू शकतो आपण अशा जंग्या आणि ही पूर्ण तटबंदी आपल्याला इथं पाहायला मिळते. अशा प्रकारे मित्रांनो आपण जो कर्नाळा किल्ला आहे, त्या किल्ल्याचा जो महत्त्वाचा बुरुज आहे त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहेत आणि हा संपूर्ण परिसर आपण एक्सप्लोर केलेला आहे. आणि हाच तो पिनॅकल जो आपल्याला दुरून आकर्षित करतो, अशा ठिकाणी आपण आलो आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आता परतीच्या प्रवासाला आपण लागलेलो आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी या किल्ल्यावर इतिहास थोडक्यात आपण जर माहिती करून घेतला तर या ठिकाणी बहमनी इंग्रजांनी आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आहे आणि यांनी सुद्धा याच्यावर सत्ता स्थापन केलेल्या आहेत. तर थोडक्यात आपण माहिती जाणून घेतली तर असे विविध प्रकारचे या ठिकाणी आपल्याला दस्तावेज आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहेत.